हॅलो फ्रेंड, सांचीज रंगोली अँड बेकिंग या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. ओळखलत का हे काय आहे ते? हे आहे शेवग्याच्या शेंगा किंवा याला काही लोक मोरिंगा म्हणतात किंवा याला इंग्लिशमध्ये ड्रमस्टिक म्हणतात. तर याच्यापासून सुंदर असं आपण बनवणार आहोत सूप. तर त्यासाठी मी याची सर्व वाकं काढून टाकली, वरची साल काढली आणि असे छोटे छोटे तुकडे करून घेतले. मग एका गंजामध्ये टाकून याच्यावरती 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत सर्वात आधी 3 मिरच्या, 2 तेजपान, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 7-8 मिरी. आणि याच्यासोबतच याच्यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा चम्मच जिरं आणि अर्धा चम्मच टाकणार आहोत मीठ आणि 15 ते 20 मिनिट छान मस्त याला आपण शिजवून घेणार आहोत. शिजवल्याच्या नंतर याच्यामधलं तेजपान आपण काढून घेणार आहोत आणि मॅशरच्या साहाय्याने आपण याला छान मस्त असं मॅश करून घेणार आहोत. आता हे मॅश झालं की एका चाळणीवर याला छान मस्त असं गाळून घेणार आहोत. आता हे गाळलं की आपल्याला आपलं सूप मिळालं. मॅशरच्या साहाय्याने छान गाळून घेऊया आणि सगळं सूप आपल्याला मिळालं. आता एक कढई घेऊया. कढईमध्ये अर्धा चम्मच थोडंसं तूप टाकलं की त्यावरती अर्धा चम्मच मोहरी, अर्धा चम्मच जिरं आणि 2 टाकणार आहोत इथे हिरव्या मिरच्या. थोडीशी टाकणार आहोत आपण कसुरी मेथी आणि अर्धा चम्मच टाकणार आहोत अद्रक. या सगळ्याला थोडंसं 15 मिनिट आपण 15 सेकंद याला छान परतलं की आपलं सूप इथे आपण टाकून घेणार आहोत आणि याला छान उकळी काढून घेणार आहोत. इथे घट्ट आणण्यासाठी आपण कॉर्नफ्लॉवर लावू शकता, पण मी इथे लावलेलं नाही आहे. आणि इथे टाकलेलं आहे मी अर्धा चम्मच आमचूर पावडर. आपण लिंबूसुद्धा टाकू शकता, आवडीनुसार याच्यामध्ये काही चेंजेस करू शकता. आणि आता आपलं सूप पिण्यासाठी रेडी आहे. जर माझ्या चॅनलच्या रेसिपी आपल्याला आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर मग असं हेल्दी आणि टेस्टी सूप आपणही बनवा आणि एन्जॉय करा. बाय.